गॉड, बहुत डेंजर. मित्र 2 पालवण्या झाल्यात. पहिल्याच्यात 4, दुसऱ्या याच्यात 9 आणि तिसऱ्या याच्यात मला वाटतं 14-15 येतील. हे चिंभोरी पण आली. किती कॉलवे बघा, 2 चिंभोऱ्या. आणि कुठल्या दादा व्हिडिओ बघितल्यास? सर्व तुमची धरमतरची इथली पण बघितली, तुमची कुठली मरीन राईड बघितली. हा, पार्टी तामशे बंदरची पार्टी. आता उद्भवण्याची बघितली. आज बघायला गेलं तर खूप मेहनत घेतलेली आहे. कोलंबी जवळजवळ 1 तास गेलेला आहे साफ करायला. नमस्कार मित्रो, सकाळची वेळ आहे आणि सकाळचे वाजलेत ते म्हणजे 8:15 आणि उद्भवन संपलेली आहे. आताच आठवडा झालेला आहे आणि आज चाललोय ते म्हणजे दुसरी फिशिंग करण्यासाठी. खास ते म्हणजे एंडी मासेमारी. यामध्ये एक थोडा जालपट्टा असतो आणि त्या जालपट्ट्याच्या सहाय्याने कोलंबी किंवा इतर मासे, बोईट वगैरे हे कसे पकडले जातात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. आज माझ्यासोबत जर बघितलं तर ही फिशिंग करण्यासाठी वैभव आहे आणि इकडे बघताय अंकित आहे. तर प्रथम आपण पाहू शकता ही एंडी कशी बनवली जाते, म्हणजे सेटअप कसा केला जातो. हा जालपट्टा आहे बघा, छोटा जालपट्टा आहे आणि या छोट्या जालपट्ट्याला दोन्ही साईडनी पकडण्यासाठी असे दोन्ही काठ्या लावल्या जातात. म्हणजे जेव्हा हे खाडीमध्ये किंवा खायसामध्ये उतरतील तेव्हा हे दोन्ही साईडनं हे जालपट्टा हा फिरवतील आणि हा जमिनीला लागून जाणार भाग आणि यामध्ये येणारी सर्व मच्छी या जाल्यात अडकणार. असा हा जालपट्टा आहे आणि हीच एंडी मासेमारी. आणखी त्याला दुसरं काय बोललं जाते एंडीला? आणखी दुसरीकडं नाही माहीत ना, दुसरीकडे काय? पण कमेंटमध्ये तुम्ही सांगा तुमच्याकडे या जालपट्ट्याला काय बोलतात, एंडीला तुमच्याकडे काय बोलतात. मग आता एंडी सेटअप झालेले आहे कशा पद्धतीने माझे. नॉर्मली हा इथला भाग तर ओपनच असतो ना अंकित, मधला ओपन असतो. हाताने आपल्याला तो पकडायचा आहे. म्हणजे एंडी फिरवताना कसं पकडणार? हा, असं पकडणार, असं पकडणार आणि एंडी फिरवणार. ओके, तर जाऊया आता खाडीमध्ये. कुठे जायचं? भोगावती खाडीत ना? भोगावती खाडीमध्ये जायचं आहे आणि तिकडेच आज फिशिंग करायची आपल्याला. इकडे आपला पाक पण आहे, पण आज काय आपण पागाला जाणार नव्हत. पागाला पण कोलंबी येणार 100%. आता कोलंबीचं म्हणजे वातावरण आहे जर बघायला गेलात तर. अंकित किती उद्भवन पकडलीस मागच्या वेळी तू? मागच्या वेळी तरी 7-8 किलो भेटली. 7-8 किलो एकच दिवस गेलास? 2 दिवस. 2च दिवस बघा. उद्भवन ही 2च दिवस असतं मोस्ट ऑफ. बघा ते थकतात डायरेक्ट. हा, शांत होतं. जागा नसते. हा, ठेवायला जागा नसते, एवढी उद्भवन असते ती. पाहू शकता बघा, आज चाललोय एंडीला आणि आज पण आमच्या घरात काय तुम्हाला दाखवतो. काय? कोलंबी ही आहे. जो आसू असतो, टफ असतो, त्याच्या साह्याने ही कोलंबी पकडलेली आहे. जवळजवळ 1/2 किलोची वरती असेल ना मंजिरी? 1/2 किलोची वरती असेल. आणि याची आता मंजिरी कालवण बनवणार आहे. मी तर चाललो आता एंडीला. मंजिरी आल्यावर नंतर कालवण कसा बनवला आहे तो बघू टेस्ट करून. आता मी चाललो एंडीला. तर मित्र बघा, फायनली वाढ भेटलेली आहे. एवढा घनदाट जंगल आहे. मासेमारी तर हा पुढचा विषय झाला, पण त्या मासेमारी पॉईंटपर्यंत पोहोचणंच खूप डिफिकल्ट आहे. त्यात ही काटेरी झुडपं वाढलेली आहेत. माय गॉड, बहुत डेंजर, इतना डेंजर, बहुत डेंजर हो गया ये एरिया. पहले ऐसा रहा नहीं है. पहले अकेले आके इधर फिशिंग करते थे. अभी अकेले आदमी का इधर, अकेले आदमी की बस की बात नहीं रही है. देख सकते हो अभी ये फिशिंग करने लायक जगह नहीं है कि अकेला आदमी आएगा और फिशिंग करके जाएगा. बहुत डिफिकल्ट. पण लावत नाही. बघा, 1 मॅन शो. भुरू कोली. भुरू का आहे काय? किती आहेत? अरे यार, आहेत यार. ओ माय गॉड. लवकर आलो असतं तर 100% खूप सारे कॉलवे भेटले असते. बघा आता मला वाटतं इथं डोम घालायची बारी आहे. 4 कॉलव्या
माझ्याकडे सोड वाढलेला आहे आमचा. हां पहिले पालवलीत 4 कोलंबे आलेले आहेत. त्यांनी कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे ना, इथं 4च्या 40 पण येऊ शकतात. पाणी कमरभर जास्त पाणी आहे. मी जिथून चालते तिथून माहिती एवढा पाणी बघा. तू अंकित आत देऊ आपल्याला झाडं पाणी हात म्हणून करशील काय. हो माय गॉड, जास्तच पाणी आहे. एवढा पाणी आहे आता. एवढ्या पाण्यात मी उगाच मोबाईल घेऊन चालतोय. चल ती पुढे चल. पुढे चान्स नाही आटकन का हे वरती कशी उकवली मी अगोदरच वलटा मारला पाहिजे होता. कुठं आहे? आई बघा, हे वरती एक कोलबी अटकलेली येईल खाली, ती आलेली आहे. तूच घेतो. आणि आता कोण देतं? जवळ ये, जवळ ये जवळ. अंकित दे कोलब्या. का माहित आहे, पाणी बघ किती यार, थारा होय नाही. ते सांगतो चुकी झाली. आता जाऊन ही व्हिडिओ टाकू का नको असं झालाय. संपल्या एवढ्या झाल्यात. पहिल्या याच्यात 4, दुसऱ्या याच्यात 9 आणि तिसऱ्या याच्यात मला वाटतं 14-15 येतील. बघूया अंदाजा काय. मजबूत काठी भेटलेली आहे आपल्याला. बघा काठी बघ असली मजबूत आहे. पुरामध्ये काही भेटू शकतो. चला. कमी कमी अंतरामध्ये आता उकवीत चला तुम्ही. कोलब्या येणारच. किती आल्या? चिंभोरी पण आलेली. किती कोलब्या बघा, 2 चिंभोऱ्या आणि कोलब्या बघा. आणि अंकित बोलते कमी. ही फिशिंग करणं खूप डेंजर आहे. मी का फिशिंगचा हिस्सा नाही, मी फक्त एक सोबत आलेलो आहे यांच्या. कोलंबी खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर थोडा लवकर आला असता ना तर आणखी कोलंबी भेटलं. तर 1, 2, 1, 2, 4, 5 अशा येतात. गावात येता येतं ना आम्हाला तसं सांगितलं. दिसतात मस्त कोलब्या आहेत बघा. पण ही जर आणखी 1-1.5 तास हे लवकर आले असते ना तर कोलब्या आणखी याच्यात 10 पट आले असते. म्हणजे 50-50 कोलब्या आल्या असत्या. आता 4-5चा ॲव्हरेज आहे. पाणी जास्त भरलेलं आहे बघा. भरती बघा किती आहे. तर क्रॅप कॅचिंगला पण चान्स होता. चिंबोऱ्या 100% भेटल्या असत्या. वानन का चिंबोऱ्या भेटलेले काय? या साईडला आम्ही थोडी अंडी फिरवली. 4-5 पालवण्या घेतल्या अंडीच्या. बऱ्यापैकी 5-5, 6-6 अशा कोलंब्या आलेल्या आहेत. थोडा लेट झालो त्याचा परिणाम. आणि ते वैभवसह खुशीच्या त्या साईडला गेलेले आहेत. तर दादा वाना लावायला आलेला, तर त्याच्यासोबतच आपण खाडीच्या त्या साईडला जाणार आहोत. बघू आता त्या पट्ट्याला आपल्या किती कोलंबे भेटतात. की आलोय तर जेवायचं तरी बनवून जायचं आहे, टार्गेट आहे. तर उद्भवन किती भेटलेली मग तुला? उद्भवन भेटली, 2 डबं भेटलेले, म्हणजे 70 किलो भेटलेली पहिल्या दिवसाला. दुसऱ्या दिवसात थोडीफार कमी भेटली. 70 किलो. 70 काय भाव काय होता तेव्हा? 400 रुपये भाव होता. दुसऱ्या दिवसाला गुरुवार असल्या कारणाने 120 रुपयेच भाव किलो ना. अरे बापरे, म्हणजे पहिले 400 होता, गुरुवार असल्यामुळे 120. 120. आणि सर्वांनाच उद्भवन यावेळी जास्त भेटली ना? सर्वांना जास्त भेटली. त्याच्यामुळे भावामध्ये थोडासा फरक पडलेला आहे ना. त्याच्या आजच्या अगोदर 600 रुपये 700 रुपये किलोने जावायची. नक्कीच बघा. म्हणजे कधीच एवढी अशी उद्भवन भेटली नव्हती. पहिलाच हा वर्ष असेल. यावर्षी तुफान अशी उद्भवन आलेली बघा. जालाना असो, पागाला किंवा वाना, सर्व प्रकारच्या मासेमारीला खूप सारे उद्भवन भेटलेले. शिवडं भेटलेलं काय? शिवडे नाही भेटले यावर्षी. शिवडे नाही ना? जास्त पाऊस असला की वाना लावायला चान्स भेटला नाही. नाही भेटला. आणि ते खवली वगैरे खवली बिली भेटलेले पहिल्या दिवसाला. नंतर काय दुसऱ्या दिवसाला काय भेटले नाही. चढले गेले वरती शेतामध्ये. वरती शेतामध्ये गेले. जर थोडा पाणी थांबला असतं तर खाडीत सर्व भेटले असते. भेटली असते. हा बघा, जास्तच एकदाच लाईनीत पाणी पडला 3 दिवस कंटिन्यू. त्यामुळे सर्व मच्छी वरती गेली. म्हणजे खाडीत जी मच्छी मारली जात होती वाहनाच्या सहाय्याने ती त्यांना मारता आली नाही. सुरुवातीचे 1-2 दिवसात मारली. त्यानंतर सर्व मच्छी वरती गेली. आणि त्यानंतर जी खैसामध्ये जालं मांडली होती ना, त्यामुळे ती भरून आली बघा. पाय लागत नाही बघ याला. अजिबात पाय लागत नाही खाली. आता सबस्क्रायबर आहे, व्हिडिओ बघतो सर्व. आता कुठल्या कुठल्या दादा व्हिडिओ बघितल्यास? सर्व तुमची धरमतरची इथली पण बघितली. तुमची कुठली मरीन राईड बघितली. हा, पार्टी तामशे बंदरची पार्टी. आता उद्भवण्याची बघितलीस काय? उद्भवण्याची पण बघितली. सर्वच बघते. येणारे व्हिडिओ सर्वच बघते. मित्र बघा, दादाच्या होडीमध्ये थोडा सफर. आणि आता किनारपट्टीला त्यांनी खास आपल्यासाठी होडी लावलेली आहे. आणि इकडे एंडीला काय ते बघूया. असं एवढं पाणी पाहिजे शपथ. 1 तास अगोदर पाहिजे होतं. 1 तासातच पैसा वसूल केला असता. येईल कोलबी, तर कोलबी 100% येईल. ती बघ बघा मित्र, हे शेत कोलबी आहे. म्हणजे खास शेतामध्ये चढण्यासाठी आलेले आहे. मस्त आहे, चवीला पण खूप
छान लागते. यामध्ये तुम्ही वांगा, बटाट, सगळी रेसिपी सांगते. रेसिपी नंतर पुढे सांगण्यात येईल. आता एपिसोड बघा एवढ्या कॉलवे भेटलेले आहेत आणि वैभव आणि अंकित आता तिकडं आमचा जो गावाचा केस आहे ना तिकडे चाललेले आहेत. का भेटेल वा? 100% भेटेल. तर येतो मी पण मागून. चला. थोडीफार मच्छी भेटलेली आहे. वैभव आणि अंकित पुन्हा आता खायसामध्ये गेलेले आहेत. तर ही किती मच्छी भेटलेली आहे आपण तुम्हाला मी दाखवतो बघा. एवढी एकदम फ्रेश मच्छी कोलंबी आपल्याला भेटलेली आहे. ती या कोलंब्याची रेसिपी आपण नाही करणार. मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं ना कोलंबी, ही बघा ही वाली कोलंबी आईने पकडलेली, त्याची तुम्हाला रेसिपी करून दाखवतो. म्हणजे त्याचं कालवण कसं बनवलं जातं. तर मंजिरी तुम्हाला सांगेल कालवण कसं बनवलं जातं आणि कसं बनवतात. त्यासाठी तिने बघा सर्व तयारी केलेली आहे. इथे मिरची वगैरे ठेचून घेतलेली आहे. इकडे टोमॅटो, कांदा, वांगा, बटाट आणि शेवग्याच्या शेंगा सर्व तयारी त्यांनी सेटअप केलेलं आहे. बघूया आज मंजिरी कशा पद्धतीने कोलंबीचा कालवण बनवते. मिरची आणि लसूण जो ठेचला होता, कोथिंबीर होते काय? ओके, मिरची, लसूण, कोथिंबीर. आता कांदा थोडा परत नाही लालसर झाला त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आपण. म्हणजे अगोदर बनवायचीस तू कोलंबी? ती विकत आणायचं कोण पकडायचा? पकडून वा. कोलंबी जवळजवळ 1 तास गेलेला आहे साफ करायला. साफ करून घेतलेले या आईला भेटलेल्या कोलंबी आहेत. आणि मगाशी मी तुम्हाला बोललो ना, ह्या कोलंबी बघा, हे आता वैभव, अंकित आणि मी गेलेलो ना तेव्हा पकडून आलेलं आहे. एकदम फ्रेश आहेत. खाडीतल्या शेत कोलंबी आहेत त्या. नॉर्मलशी हलत टाकून घ्यायचे. रेसिपी बघून घ्या. कोलंबीची 1 नंबर कोलंबीचा कालवण होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे. हलत टाकलेली आहे, परत एकदा गाठी मारून घ्यायची. तिथे तुम्हाला तिखट करायचं आहे त्याच्यावर तिखट टाकून घ्या. नॉर्मल 2 चमचे टाकून घेतलेले आहेत. परत एकदा घाटी मारून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे, कारण की जास्त जर फास्ट ठेवलं तर मसाला वगैरे सर्व करपून जाईल. त्यावर आता आपल्याला त्या कोलंबी आहे त्या टाकून घ्यायच्या आहेत. आता आपल्या घरात म्हणजे घरामध्ये किती माणसं आहेत, किती माणसांचा तुम्हाला हा कालवण बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. शेवग्याची शेंग आहे त्यामध्ये टाकायची, तेही त्या कोलंबीसोबत शिजून जाईल. बघा आता याच्यावर आपण ताट झाकण ठेवलेलं आहे. किती वेळ झाकण ठेवायचं आहे? 10-15 मिनिटं. 10-15 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावर. तर थोडा 15 मिनटं आपण वेट करूया. हे कोण? पाहू शकता बघा, अशी खाडीमध्ये गेलेले आहे. निराश झालेले पूर्णतः. आता आनंदी चेहरा दिसते. खूप सारे कोलंबे भेटलेले आहेत. अंकित भाईच्या चेहऱ्यावर आनंद पाहू शकता बघा. खैरात कोलंबीची बघा, इकडे बघा, A1 क्वालिटी. मासा घडीला खूप महाग आहे. 1000 रुपये किलोने विकला जाणारा जिताडा मासा, त्याचे छोटे छोटे पीस म्हणजेच छोटे पिल्ल भेटलेले आहेत. कालाच्या अगोदरच बोला आहेत काय पित काय काय राहिले म्हणजे बघा. मागाशी जी मेहनत घेतली आम्ही खाडी शेतकोलबी होती त्याबद्दल वाद नाही, पण इकडे कोलंबी पाहू शकता बघा. ही एंडी मस्जिद बंदरवरून आणलेली आहे आणि आमचे वैभव दादा यांनी ती बनवली. ओके बघा, वैभवला अनुभव आहे कसं बनवायचं. मस्जिद बंदरचा माल आहे. आणि आमचा तो तांडला आहे ना संबंध, त्याला प्रश्न पडला ही एंडी कोणी गावात बनवली का? त्याला वाटतं की त्याशिवाय कोण बनवू शकत नाही. ओके, म्हणजे गावात एकमेव असा माणूस आहे ज्याच्याकडे एंडी असते म्हणून त्याला पण आता आश्चर्याचा
धक्का बसलेला आहे की एंडी नक्की बनवली कोणी कोणच्याकडे वन संजीवनी गावात खूप सारे एंडे आहेत, त्या अचानक निघतात त्या अशा सजा काय दाखव इकडे. हा बघा पीत आलेला आहे, तो सोडवण्यासाठी आम्ही घेत आहोत, म्हणजे बोईट मासा बघा. खूप सारी बोईट आणि जिताडा. कोलंबी का टाकली मला समजलेलं नाही, ती काढतो. चुकून गेली. लोकेशन बघा, तुम्हाला जर यायचं असेल तर बागाला येऊ शकता. कानवा फाटा, फाट्याची 10 काहीच कधीही या बागाला खुलेआम पास लागेल. फ्री पास पण तुम्ही पागू शकता. ते जय भाई पण आलेला आहे खास. जय, कसं वाटतं तुला आजच्या कोलंब्या पाहून? मस्त लागतात बघा. आणि इकडे कॉम्बिनेशन जर बघितलं तर बघा, जयचे ना माझे टी शर्ट सेम आहे, वैभवचे ना अंकितचे टी शर्ट सेम आहे. बघा कॉम्बिनेशन काय आहे. जिताडा या खायचा भेटला तुम्हाला? प्रत्येक पल्लस मोठमोठे कोलंबी आहेत. कोलंबी म्हणून असते एकदम मोठमोठे. पितडा हाडीवर काय नाही भेटलं, पण इथं पैसा वसूल झालेला आहे. 15-16. अंकित, म्हणजे कसा विचार आला की तुम्हाला इथं कोलंबी येईल हा अंदाजा? म्हणजे कारण मी काल आमच्या सुनीलांना यांचं ते बागाला ते बघितलं, त्यांनी एक कोलबी दिली काल. वैभवला बोललो मी की चल आपण 2 दिवस सुनीलला कोलंब्यांची लाट. कवली आहेत, पिता आहेत, खरबी आहे, सगळीच आहे. काल किती भेटलेलं सुनीलदा? पाऊण ते 1 किलो भेटलेलं बघा. आता हे एंटी फिरवतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मिळतील ना? कुठं चाललास? मग कॉलव्या बघूया, मारण्याच्या कॉलव्या. बघा कोलंबीचा खैखोल आहे. म्हणजे मगाशी मच्छी भेटलेली ना आपल्याला, कोलंब्या वगैरे, पीत, बोईट, त्या तलावात टाकून देते, कारण की शेतांच्या तर गॅरंटी राहिलेली नाही. 2 चिंभोरे पण आहेत. चिंभोरी गेली बघा, दुसरी चिंभोरी. जाऊन उडत चाललेले आहे सर्व कोलंब्या तलावात. तर मित्र पाहू शकता बघा, कोलंबीचा कालवण रेडी आहे. भाकरीसोबत टेस्ट करून बघूया कसा झाला आहे. एक नंबर कालवण आहे. खाऊन म्हणजे ते बदल झाला ना, कालवण म्हणजे आज मला काय अचानक खायला भेटला. अचानक भेटला ना. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.